शेतकरी मित्रांनो, एका वर्षासाठी नमो शेतकरी योजनेतून 60 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, 60 लाख शेतकरी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात येणार आहेत. शेतकरी मित्रांनो, काय कारण आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत आणि कोणत्या कारणामुळे हे शेतकरी वगळण्यात येणार आहेत, सर्व काही डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, सर्व काही डिटेल मध्ये आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे की ज्या शेतकऱ्यांना 2026 ची कर्जमाफी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून आता वगळण्यात येणार आहेत. ते एका वर्षासाठी या योजनेतून बाद असणार आहेत. होय शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता शेतकऱ्यांसाठी हे आनंदाचा निर्णय नसणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी दिल्याने शेतकऱ्यांचा फायदा तर होणारच आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने या निर्णयापासून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं नुकसान देखील होणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा एवढ्या दिवस हप्ता रखडण्याचं कारणच होतं की महाराष्ट्र शासनाला कर्जमाफी करायची होती, परंतु 60 लाख शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळायचं होतं. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने गेले कित्येक दिवस नमोचा 9वा हप्ता रखडला आणि त्यांचा प्लॅन हेच होता की ज्यावेळेस आपण कर्जमाफी करू त्यावेळेस त्यांना नमोचा 9वा हप्ता द्यायचा नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाचा प्लॅन हा सक्सेसफुल झालेला आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी नसणार आहे. शेतकऱ्यांचं 6,000 रुपयाचं नुकसान आता वर्षासाठी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने स्पष्टीकरण देताना सांगितलेलं आहे की शासनाच्या तिजोरीवर आर्थिक दबाव आल्यामुळे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, 60 लाख शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा वर्षासाठी लाभ होणार नाही. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा सर्व शेतकरी हे 90 लाख शेतकरी लाभ घेतात आणि आता त्याच्यातून 60 लाख शेतकऱ्यांना म्हणजेच की जे लाभार्थी आहेत नमो शेतकरी योजनेचे अशा शेतकऱ्यांना 60 लाख शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि त्यामुळे आता 60 लाख शेतकरी हे वगळण्यात येणार आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, आता फक्त 30 लाखच शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणार आहेत. म्हणजेच की ते 30 लाख शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज नसणार आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. शेतकरी मित्रांनो, एका प्रकारचा अन्यायच म्हणावं लागेल की शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्याला माहित होतं की कर्ज काढल्याने नमो शेतकरी योजनेचे आपले हप्ते बंद होतील. तर शेतकरी मित्रांनो, असं महाराष्ट्र शासनाने हे पाऊल उचललेलं आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक पाऊल असणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हे असा निर्णय देखील केलेला आहे आणि आता या निर्णयावर अंमलबजावणी देखील होणार आहे. शेतकरी मित्रांनो, एकतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कित्येक दिवस रखडला आणि त्यातून आता नमो शेतकरी योजनेची तारीख जवळ आलेली आहे आणि आता तो हप्ता देखील 60 लाख शेतकऱ्यांना येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हा ठरवून प्लॅन केलेला आहे. तुमचं मत या प्लॅनवर काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्र शासनाविषयी तुम्हाला काय वाटतं हे देखील कळवायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने असं पाऊल उचलायला नको होतं, शेतकऱ्यांचं नुकसान करायला नको होतं, परंतु महाराष्ट्र शासनाने हे आता करण्यास सुरुवात केलेली आहे असं म्हणावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तरी सर्व शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता, कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकरी मित्रांनो, आता या 30 लाख शेतकऱ्यांना देखील या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी काही अटी व नियम लागू केले आहेत. शेतकरी मित्रांनो, या अटी व नियमाचं पालन जर तुम्ही कराल तरच तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल, नाहीतर तुम्ही देखील जसे की 60 लाख शेतकरी वगळण्यात आलेले आहेत असेच वगळण्यात तुमचा देखील हिस्सा सहभाग राहणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की जेवढे शेतकरी आपल्याला वगळता येतील तेवढे शेतकरी वगळायचे आणि राहिलेले फक्त काय 10-5 लाख राऊत यांनाच या योजनेचा लाभ द्यायचा. तर शेतकरी मित्रांनो, आपण देखील या योजनेतून वगळू नये याची दक्षता घ्या आणि या योजनेचे पुरेपूर अटी पालन करा. शेतकरी मित्रांनो, त्या अटी आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिली अट लावलेली आहे ई-केवायसी करणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही असं महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे, म्हणजेच कृषी विभागाने सांगितलेलं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जाऊन तुम्ही ई-केवायसी करून घ्या. तुमची जर ई-केवायसी नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील 60 लाखाच्या शेतकऱ्याच्या यादीमध्ये तुमचं देखील नाव दिसेल आणि तुम्हाला जर 30 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं अत्यंत आवश्यक असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आधी 60 लाख शेतकऱ्यांना वगळलेलं आहे आणि त्यांना तुम्हाला देखील वगळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि ती आता अडचणी त्यांनी वाढवायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ घ्या.
शेतकरी मित्रांनो, परंतु जर तुमच्या नावावर कर्ज नसेल, तुम्हाला कर्जमाफी मिळालेली नसेल आणि तुम्ही केवायसी केलेली असेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा होणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्या नावावर कर्ज देखील नसेल, तुम्हाला कर्ज माफी देखील मिळालेली नसेल आणि तुम्ही मात्र ई केवायसी केलेली नसेल तर तुमच्यासाठी ही खूप दुःखदायक बातमी असणार आहे. कारण की तुमच्या फक्त ई केवायसी मुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर जा आणि ई केवायसी करून घ्या. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीतून बी वंचित राहा आणि या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामधून बी वंचित राहणं असं होऊ नये यासाठी लवकरात लवकर जाऊन ई केवायसी करून घ्या. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर दुसरी अट आहे फार्मर आयडी असणे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकरी म्हणजेच की आता 60 लाख शेतकरी तर बादच झालेले आहेत, परंतु राहिलेले 30 लाख शेतकरी बी जोपर्यंत फार्मर आयडी काढत नाहीत तोपर्यंत आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ताच वितरित करणार आहेत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आणि जरी केला तरी ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना नव्या योजनेचा लाभ होणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि तुमची फार्मर आयडी काढून घ्या. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कंपल्सरी फार्मर आयडी असणं केलेलं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडीचा फायदा काय आहे असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की फार्मर आयडीचा नंबर असतो, तो नंबर आम्ही 712शी लिंक करत असतो आणि तो नंबर टाईप केल्यानंतर आम्हाला 712चे सर्व डिटेल पाहायला मिळते आणि त्या डिटेलच्या आधारे आम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना देत असतो. त्या अनुषंगाने आता त्यांनी फार्मर आयडी काढण्याची मोठी घोषणा केलेली आहे आणि आता ते सर्व शेतकऱ्यांसाठी अनिवार्य ठेवलेलं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यातून वंचित राहायचं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन फार्मर आयडी काढून या आणि या योजनेच्या 2000 रुपयाचा लाभ घ्या. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा 2000 रुपयाचा लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, आधी 60 लाख शेतकरी बाद झालेले आहेत आणि त्याच्यात तुम्ही बाद होऊ नये त्यासाठी फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या. त्याचबरोबर तिसरी आणि महत्वाची अट अशी आहे की शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे जो शेतकरी आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून बाद केलं जाणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन ते काम पूर्ण करा. म्हणजेच की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. शेतकरी मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत 2000 रुपये. म्हणजेच की जर तुमचं आधार कार्ड देखील बँक खात्याला लिंक असेल आणि तुम्हाला कर्जमाफी झालेली असेल तर तुम्ही चिंता करू नका, तुम्ही वाटही पाहू नका. या नवे शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे येतील हे संभव नाही आणि तुम्हाला आता या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी व नियम लागू केले आहेत. या तिन्ही अटीचं जो पुरेपूर पालन करेन, जे शेतकरी पुरेपूर पालन करतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, या योजनेतून वंचित राहावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, 60 लाख शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हाला देखील बाद व्हायचं नसेल. फक्त आता 30 लाखच शेतकरी राहिलेले आहेत. त्याच्यातून देखील महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की जितके वगळता येतील तितके वगळायचे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या अटीचं पुरेपूर पालन करा आणि या योजनेच्या 2000 रुपयाचा तरी लाभ घ्या. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने याप्रमाणे अटी पूर्ण लागू केल्या आहेत. या अटी पूर्ण करा आणि 2000 रुपयाचा लाभ घ्यायला चुकू नका. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही हप्ता वितरित करणार नाहीत. परंतु संभाव्य तारीख त्यांनी सांगितलेलं आहे 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचं वितरण करणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता बाकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 15 ऑगस्ट नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा त्यांना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अटी व नियमाचं पालन करा आणि 15 ऑगस्टच्या नंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.